Hello students. Today we are going to learn very interesting lesson, that is Nujo's project. Nujoचा प्रकल्प. It is a dialogue between Akshay and Nujo, an alien. Do you know the meaning of alien? The person who comes from other planet. म्हणजेच एलियन कुणाला म्हणायचं आहे? परग्रहावरचा व्यक्ती. जो व्यक्ती दुसऱ्या ग्रहावरून आलेला आहे त्याला आपल्याला काय म्हणायचं आहे? एलियन. Here Nujo comes on the earth in a spaceship to complete his project. He meets Akshay. Now let us learn their dialogue. A spaceship settles in front of Akshay's house. Akshay says, "What is this strange light? What do I see?" अक्षयच्या घरासमोर एक अवकाशयान स्थिरावतो. स्पेसशिप. त्याला काय म्हणायचं आहे? अवकाशयान. आणि अक्षयला फार आश्चर्य वाटतो. आणि अक्षय काय म्हणतो? हा कसला विचित्र उजेड? मी हे काय पाहतो? हेलो, आय एम न्यूजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स. मंगळ ग्रहावरून कोण आलेला आहे? न्यूजो. आणि तो काय करतो? अक्षयला त्याची ओळख करून देतो. हेलो, आय एम अक्षय. आय कांट बिलीव्ह माय आईज. आर यू रिअल? अक्षयला खूप आश्चर्य वाटतं आणि तो काय म्हणतो? अक्षय स्वतःची ओळख करून देतो की मी अक्षय आहे आणि मला माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. तू खराखुरा आहेस का? असं अक्षय एलियनला विचारतो. व्हॉट डू यू मीन रिअल? I am here on my school project to study human body parts. I need help. एलियन म्हणतो, खरे म्हणजे काय? मी येथे माझ्या शाळेच्या मानवी शरीर अवयवांचा अभ्यास या प्रकल्पासाठी आलो आहे आणि मला तुझी मदत हवी आहे. Oh, you too have projects? I will help you. I have many charts, models, books and a tablet. अक्षय काय म्हणतो यावर? अरे, तुम्हालाही प्रकल्प असतात? अक्षयला खूप आश्चर्य वाटतो कारण त्यांना सुद्धा काय आहे? प्रकल्प करण्यासाठी आहे शाळेमध्ये. आणि अक्षय म्हणतो, माझ्याकडे भरपूर तक्ते, नमुने, पुस्तके आणि कागदाचे पॅड आहेत. आणि काय म्हणतो पहा अक्षय? These models shows human body parts. This is the dialogue between Akshay and Nujo. Do you understand? Now tell me, where does spaceship settle? Yes, a spaceship settles in front of Akshay's house. Now give me answer. Who comes from the planet Mars? मंगळ ग्रहावरून कोण आलेलं होतं? कोण आलेलं आहे? न्यूजो comes from the planet Mars. हो की नाही? न्यूजो मंगळ ग्रहावरून आलेला आहे. मग पहा, अक्षय त्याला ह्यूमन बॉडी पार्ट्सचे वेगवेगळे मॉडेल्स दाखवतो. त्यामध्ये पहिला आहे ह्यूमन फेस. यू नो द पार्ट्स ऑफ फेस. रीड आफ्टर मी. रिपीट आफ्टर मी. फोरहेड, आयब्रो, आयलॅशेस, चीक, chin, throat, eyelid, nostril, neck. These are the parts of face. Then next model given here, human body parts. Okay, read after me. Face, palm, elbow, waist, knee, ankle, shoulder, chest, arm, stomach, wrist, hand, thigh, leg, heel, toes, big toe. These are all the parts of human body. You know these all of you very well. Now Akshay says, now look at me. This is my elbow joint. पहा, अक्षय आता काय करतो? प्रत्यक्ष त्याच्या शरीराचे अवयव तो काय करतो? हलवून त्याची माहिती न्यूजोला देतो. अक्षय म्हणतो, आता बघ माझ्याकडे. हा माझ्या कोपऱ्याचा सांधा आहे. दिस इज माय एल्बो जॉईंट. म्हणून तो कृती करून दाखवतो. आय कॅन मूव इट लाईक धिस बट नॉट धिस वे. अक्षय काय करतो की मी याला अशा प्रकारे हलवू शकतो, वर करू शकतो, पण
खाली करू शकत नाही अशी क्रिया करून अक्षय त्याला दाखवतो. दिस इज माय शोल्डर जॉईंट, आय कॅन टर्न इट इन 360. यावेळेस अक्षय काय करतो, त्याच्या खांद्याचा सांधा काय करतो, गोल आकार 360 डिग्रीमध्ये फिरवून दाखवतो आणि त्याला सांगतो की मी याला गोलमध्ये फिरवू शकतो. यावर न्यूजो काय म्हणतो, वाव, कॅन यू ऑल्सो टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ. न्यूजोच्यावर काय उत्तर देतो, अरे वा, तू मला पृथ्वीवरील इतर सजीवांबद्दल सुद्धा माहिती सांगू शकतोस का. यावर अक्षय काय म्हणतो, नथिंग सिम्पलर, अगदी सहज, अतिशय सोपं आहे. मग अक्षय न्यूजोला वेगवेगळे प्राणी यांचे पार्ट्स दाखवतो. पहिलं काय दाखवलेलं आहे अक्षयनी न्यूजोला, एलिफंट. डू यू नो एलिफंट? ओके. पार्ट्स ऑफ एलिफंट्स, टस्क म्हणजे सुळे, ट्रंक सोंड, फ्रंट लेग समोरचे पाय, हाइंड लेग मागचे पाय, टेल म्हणजे शेपटी. दीज आर द ऑल पार्ट्स ऑफ elephant. Now second model shows the Akshay to Nujo, that is cow, horn, jaw, hoof and hooves. Hooves is the plural form of hoof. Okay. Now sparrow, beak or bill, feathers, claw, wing. These are all parts of the bird, that is sparrow. And next lion, the parts of lion is whiskers, paw, mane. These are all the parts of lion. तर अक्षय न्यूजोला अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे सुद्धा बॉडी पार्ट्स दाखवतो. आय नो व्हॉट दीज आर, दे आर अँटेनी. पहा, न्यूजो काय करतो, एक कीटकांचं बॉडी पार्ट त्याला माहीत असतं, कारण न्यूजोला सुद्धा तो बॉडी पार्ट आहे. त्याला काय म्हणायचं आहे, अँटेनी. अँटेनी म्हणजे कृमी कीटकांच्या डोक्यावर मिशासारखे 2 तंतू असतात आणि ते न्यूजोला ओळखायला येतात. अक्षय त्यावर काय म्हणतो, यू आर राईट, इट्स अ स्नेल. आणि हे पार्ट कशाचा होता, स्नेलचा. ओके. नाउ सी, ओ माय बजर्स रिंगिंग, माय टाइम ऑन अर्थ इज अप, आय मस्ट गो. अचानक काय होतो की न्यूजोचा जो भोंगा असतो तो काय करतो, आवाज करतो आणि न्यूजो म्हणतो की आता माझा पृथ्वीवर वेळ संपला आहे, मला जावंच लागेल. अशा पद्धतीने न्यूजो अक्षयचा निरोप घेतो आणि म्हणतो, थँक्स फ्रेंड, बाय, लेट्स मी अगेन. अक्षय सेज लेट्स मी अगेन. अशा पद्धतीने दोघांचा आपल्याला एकमेकांचा डायलॉग या ठिकाणी दिसून येतो. अक्षय त्याला म्हणतो, आपण पुन्हा भेटूया. दिस इज द डायलॉग बिटवीन Akshay and Nujo. Okay. Now you have given some pointers here. First, here are some figures from Nujo's project, but sadly he has made some mistakes in drawing and labeling them. Help him correct his mistakes. पहा, या ठिकाणी काय केलेलं आहे, न्यूजोच्या प्रकल्पामध्ये काही आकृत्या आहेत. न्यूजोने केलेल्या प्रकल्पात त्यांनी काही आकृत्या काढलेल्या आहेत, पण दुर्दैवाने त्याने काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये काही चुका केलेल्या आहेत. मग त्याच्या चुका दुरुस्त करून आपल्याला मदत करायची आहे. मग काय काय चुका केलेत आपण पाहूयात. एलिफंटचं चित्र आहे या ठिकाणी आणि त्याला जे ट्रंक आहे त्या ट्रंकला न्यूजोनं काय नाव दिलेलं आहे, टेल. हो की नाही. तर टेल कुठं पाहिजे, हत्तीला पाठीमागच्या साईडला टेल. तर ते आपल्याला काढून त्या ठिकाणी टेल नाव द्यायचं आहे आणि ज्या ठिकाणी न्यूजोनं टेल असं नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला दुरुस्ती करून काय लिहायचं आहे, ट्रंक. नंतर काऊ. काऊमध्ये न्यूजोनं काय केलेलं आहे, टस्क असं नाव दिलेलं आहे. तर टस्क काऊला असतात का, नाही, तर एलिफंटला टस्क असतात. तर या ठिकाणी एलिफंटला टस्क काढून त्या ठिकाणी तुम्हाला नावं द्यायची आहेत आणि जे काऊला टस्क म्हणून न्यूजोनं दिलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला काय लिहायचं आहे, हॉर्न. ठीक आहे. आणि गाईला हूफ असतं, तर या ठिकाणी न्यूजोनं पॉज दिलेला आहे, तर ते सुद्धा आपल्याला कट करायचं आहे. आणि मागचे जे हूव्ज आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी नाव द्यायचे आहेत. आणि स्पॅरोला काय केले बरं या ठिकाणी न्यूजोनं, की स्पॅरोला अँटेनी काढलेला आहे. तर स्पॅरोला अँटेनी असतात का, नाही. काय असतात मग, विंग. हो की नाही. नंतर
बीक बरोबर दिलेला आहे, तर आपल्याला अँटीनी कट करून विंग लिहायचं या ठिकाणी. नंतर दिलेलं आहे फिश, तर फिशला आय, इयर असतात का? नाही, इयर नसतात. ठीक आहे. आणि विंग, या ठिकाणी विंग दिलेलं आहे, तर आपल्याला विंग नसतात माशांना. ठीक आहे. तर या ठिकाणी वेगवेगळे जे चुका आहेत न्यूजोनं केलेले ते चुका दुरुस्त करून तुम्हाला परत व्यवस्थित चित्र काढून त्याला नावं द्यायची आहेत. नाव सेकंड, Nujo is revising his project on body parts using the question and answer method. Read the following and add more questions and answers on the same topic. Now I will ask you these questions. Give me answers. Okay, you have two responses. Now first, या ठिकाणी काय केलेलं आहे की न्यूजो प्रश्नोत्तर पद्धती वापरून काही उजळणी करत आहे प्रकल्पाची त्याच्या. तर तुम्हाला प्रश्न वाचून त्यात आणखीन काही प्रश्न अशा पद्धतीचे ॲड करायचे आहेत, समाविष्ट करायचे आहेत. पहा. नाउ रिपीट आफ्टर मी. आन्सर माय क्वेश्चन्स. डू बर्ड्स हॅव विंग्स? यस, दे डू. डज अ लायन हॅव अ ट्रंक? नो, इट डझंट. डू एलिफंट्स हॅव इयर्स? यस, elephants have ears, big ears. Does a buffalo have tusks? No, it doesn't have tusks, but it has horns. Does a fish have ears? No, it doesn't. Can a bull move its head? Yes, it can. Can a bull move its horn? No, it can't. Can a bull stand on its hind legs? I don't know. Can lions fly? No, they can't. Can Akshay write with his right hand? Yes, he can. Can Akshay write with his left hand? No, he can't. तर अशा पद्धतीचे प्रश्न आणि उत्तर पद्धतीने तुम्हाला काही अजून याच्यामध्ये ॲड करून पुन्हा लिहायचं आहे. Now see here. Third, look at the picture and describe the parts of the plant with the help of the लेबल्स. का तुम्हाला चित्र दिलेलं आहे इथं, तर चित्र पाहून वनस्पतीच्या विविध भागांचे नावाच्या साह्याने वर्णन करायचं आहे. पहिल्यांदा आपण काय पार्ट्स आहेत ते पाहूयात. पार्ट्स ऑफ द प्लांट, रूट्स, स्टेम, लीव्ज, फ्रूट, बड, फ्लावर. ठीक आहे. आणि याच पद्धतीने जे फ्रूटचे पार्ट आहेत ते आहेत फ्लेश आणि सीड्स. मग तुम्हाला काय करायचं आहे, हा एक एक भाग किंवा एक एक जे आपण नावं दिलेली आहेत या ठिकाणी पुस्तकात दिलेली आहेत त्या नावाचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. मग कसं करायचं आहे पहा. दिस इज अ टोमॅटो प्लांट. इट इज अ स्मॉल प्लांट. इट इज 2 to 3 feet height. It has green leaves. It has roots. The bud turns into flower. It has a stem which is not very strong. The fruit of this plant is tomato. It's red and juicy. When we cut it, we see many seeds and flesh inside. I like tomato. It is good for health. तर अशा पद्धतीने जे जे नावं दिलेले आहेत त्याचं आपण वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. Now see on page number 17, 4 number. Read what Tara and her friends are saying. पहा, तुम्हाला या चित्रामध्ये तारा आणि त्याचे फ्रेंड्स काय म्हणत आहेत ते सांगायचं आहे. ठीक आहे. फर्स्ट पहा. बिटू, कम ऑन अप, इट्स फन सिटिंग ऑन द ब्रँच. कोकू बिटूला म्हणत आहे. नंतर पहा. आय लव टू स्क्रॅच द बार्क. मी या ठिकाणी काय म्हणत आहे, आय लव टू स्क्रॅच द बार्क. Tara says that it's so cool and shady under the tree. Bittu says this tree trunk is huge. And Paddy says I found an earthworm and a caterpillar. Now fifth, put the following words in alphabetical order. तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत ते शब्द वर्णानुक्रमाने लिहायचे आहे, जे की तुम्ही 5वीत शिकलेला आहे. अल्फाबेटिकल ऑर्डर.
फर्स्ट फोरहेड, आयलिड, आयब्रो, आयलॅश, एल्बो. काय येईल बरं याचं उत्तर? अल्फाबेटिकल ऑर्डर करतेस आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे? प्रत्येक शब्द व्यवस्थित पाहायचा आहे. ABCD या क्रमाने आपल्याला हे शब्द लावायचे आहेत. मग या पहिल्याचं उत्तर काय येणार आहे? एल्बो, आयब्रो, देन आयलॅश, आयलिड अँड लास्ट फोरहेड. ओके नाही? ABCDE. ई मध्ये आपल्याला 1 2 3 4 ईचे 4 शब्द आहेत. तर या 4 शब्दामध्ये सुद्धा ईच्या नंतरचा दुसरा अक्षर अल्फाबेट पाहायचा आहे आणि ते योग्य क्रमाने या ठिकाणी लावायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे जे शब्द दिले ते अल्फाबेटिकल लावायचं आहे. सेकंड, चीक, चीन, चेस्ट, वेस्ट, रिस्ट. यस, द आन्सर इज चीक, चेस्ट, चीन, वेस्ट, रिस्ट. थर्ड, फेस, heel, hand, knee, arm, ankle. What is alphabetical order? पहा, एचा शब्द आहे अगोदर या ठिकाणी. ankle, arm, face, hand, heel, knee. फोर्थ, tusk, tail, trunk, stomach, back. तर पहिल्यांदा काय येणार आहे? बॅक पासून सुरुवात होणार आहे. BACK, बॅक, स्टमक, टेल, ट्रंक, टस्क. फिफ्थ आहे हॉर्न, हूफ, जॉ, हँड, फ्रंट. अल्फाबेटिकल ऑर्डर काय येणार आहे मग? फ्रंट, हँड, हूफ, हॉर्न, जॉ. अँड लास्ट वन विस्कर्स, मेन, पॉ, नोज. याचं उत्तर काय येणार आहे? पहा, सगळे अगोदर ABCD असं म्हणत जे पहिल्यांदा आलं ते आपल्याला सुरुवातीला लिहायचं आहे ठिकाणी. मेन, नोज, पॉ, विस्कर्स. तर अशा पद्धतीने तुम्हाला अल्फाबेटिकल ऑर्डर लिहून वहीमध्ये पूर्ण करायचं आहे. नाव सिक्स्थ, ड्रॉ अ पिक्चर ऑफ एनी बर्ड ऑर ॲनिमल ऑफ युअर चॉईस. लेबल इट. फाइंड वन ऑर मोर वर्ड. ठीक आहे, पहिल्यांदा आपण इथं एवढंच पाहूयात. ड्रॉ अ पिक्चर ऑफ एनी बर्ड ऑर ॲनिमल ऑफ युअर चॉईस अँड लेबल इट. तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या पसंतीनुसार कोणत्याही एका पक्षी किंवा प्राण्याचं चित्र काढून त्याला नावे द्यायची आहेत. मग तुम्हाला जे आवडेल ते, उदाहरणामध्ये तुम्हाला डॉग आवडत असेल, कॅट आवडत असेल, पॅरेट आवडत असेल, त्याचं चित्र काढून तुम्हाला नावं द्यायचे आहेत. तर मी या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे पिकॉक. ठीक आहे, तर पिकॉकचे आपल्याला वेगवेगळे काय नावं आहेत? व्हॉट आर द पार्ट्स ऑफ पिकॉक? पहा, हेड, आय, फेदर, आय स्पॉट, बीक, नेक, ब्रेस्ट, फूट, लेग. दीज आर ऑल पार्ट्स ऑफ द पिकॉक. ठीक आहे, मग नंतर याच प्रश्नामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? पहा नंतर, फाइंड वन मोर वर्ड टू डिस्क्राईब ईच बॉडी पार्ट यू लेबल. पहा, तुम्ही जे नावं दिलेले आहेत त्या प्रत्येक अवयवाचे आपल्याला वर्णन करायचं आहे. जे मग आता आपण नेक लिहिलेलं आहे, हो की नाही? फेदर्स लिहिलेलं आहे, तर त्याला आपल्याला एक डिस्क्रायबिंग वर्ड ॲड करून पुन्हा उत्तर लिहायचं आहे. मग उत्तर कसं येणार आहे? लॉंग नेक, ब्युटिफुल फेदर्स, अट्रॅक्टिव्ह आय स्पॉट्स, फाईन क्रेस्ट, शार्प बीक, स्मॉल हेड, एक्सेट्रा. तर अशा पद्धतीने तुम्ही दुसरं जर एखादा ॲनिमल घेतलात किंवा पक्षी घेतलात तर त्याच्या अवयवाचं सुद्धा वर्णन तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे. ओके, नाव डिस्क्राईब युअर बर्ड ऑर ॲनिमल इन 3 to 5 सेंटेन्सेस. पहा, आता तुम्ही जे पक्षी किंवा प्राणी काढलेला आहे तर त्याचं तुम्हाला 3 ते 5 वाक्यामध्ये वर्णन करायचं आहे. मग आपण पिकॉकचं चित्र काढून त्याला नावं दिली होती म्हणून या ठिकाणी आपल्याला पिकॉकचं वर्णन करायचं आहे. नाव सी आन्सर. द पिकॉक इज व्हेरी ब्युटिफुल अँड अट्रॅक्टिव्ह बर्ड. इट इज अवर नॅशनल बर्ड. इट लिव्स ऑन ट्रीज. इट हॅज अ लॉंग नेक. It has a fine crest on its head. Its feathers are green. Each feather has a heart-shaped spot ringed with blue, green and gold. They are called its eyes. The peacock dances when it rains. It makes shrill sound like meow meow. It feeds on seeds, grams, groundnuts, flowers, insects, berries. It cannot fly high but it can run fast. I like peacock very much. Like this, you have to describe your favorite animal or bird. Now on page number 16, learning about language. Types of sentences.
पहा आपल्याला काही वाक्याचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस म्हणजे वाक्याचे प्रकार. देर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. वाक्याचे 4 प्रकार आहेत. फर्स्ट, स्टेटमेंट्स. पहा वाक्याच्या पहिल्या प्रकारामध्ये काय आहे? स्टेटमेंट्स. अ सेंटेन्स विच स्टार्ट्स विथ सब्जेक्ट अँड एंड्स विथ फुल स्टॉप इज कॉल्ड ॲज स्टेटमेंट ऑर सिम्पल सेंटेन्स. स्टेटमेंट म्हणजे विधानार्थी वाक्य. ज्या वाक्यातून काहीतरी विधान केलेले असते किंवा एखादी माहिती सांगितलेली असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात. पहा या ठिकाणी उदाहरण दिलेले आहेत. दिस इज अ फ्रेंडली डॉग. आय एम न्यूजो फ्रॉम द प्लॅनेट मार्स. यू आर राईट. माय बझर इज रिंगिंग. तर अशा पद्धतीचे जे वाक्य असतात त्याला आपल्याला काय म्हणायचे आहेत? स्टेटमेंट्स म्हणजेच विधानार्थी वाक्य. सेकंड टाइप ऑफ सेंटेन्स इज क्वेश्चन्स. A sentence that asks a question is called a question or interrogative sentence. For example, what's the time? Are you ready? What do you see? Can you tell me about other living things on earth? ओके नाही, क्वेश्चन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ज्या वाक्यातून प्रश्न विचारला जातो त्या वाक्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणतात. आणि आपल्याला माहीत आहे की प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतं म्हणून आपल्याला ओळखायला सुद्धा सोपं जातं. तर या ठिकाणी काही क्वेश्चन्स तुम्हाला दिलेली आहेत. ठीक आहे. थर्ड इज कमांड्स ऑर ऑर्डर्स. अ सेंटेन्स दॅट स्टार्ट्स विथ वर्ब अँड एंड्स विथ फुल स्टॉप इज कॉल्ड ॲज कमांड ऑर ऑर्डर ऑर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. पहा कमांड ऑर ऑर्डर म्हणजे आज्ञार्थी वाक्य. ज्या वाक्यातून एखादी आज्ञा, विनंती किंवा इच्छा व्यक्त केलेली असते त्या वाक्यांना आपण आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. आणि या वाक्याची सुरुवात क्रियापदाने होते. फॉर एक्झाम्पल पहा, कम हिअर, लुक ॲट मी, वर्क हार्ड, कॅरी दीज नोटबुक्स. दीज आर ऑल एक्झाम्पल्स ऑफ कमांड्स. अँड द लास्ट टाइप ऑफ सेंटेन्स इज एक्सक्लेमेशन्स. A sentence that expresses strong feelings or emotions is called as exclamation or exclamatory sentence. पहा एक्सक्लेमेशन्स म्हणजे उद्गारवाचक किंवा उद्गारवाचक वाक्य. ज्या वाक्यातून आपल्या मनातील आनंद, दुःख, आश्चर्य, भीती अशा भावना व्यक्त केल्या जातात त्या वाक्यांना उद्गारवाचक वाक्य म्हणतात. आणि या वाक्याच्या शेवटी आपल्याला उद्गारवाचक चिन्ह आलेला दिसतो. फॉर एक्झाम्पल, हाऊ नाईस. Oh, you too have projects. What a huge ship it is. How clever you are. हो की नाही? तर हे सुद्धा आपल्याला ओळखायला सोपं आहे कारण वाक्यामध्ये आपल्याला उद्गारवाचक चिन्ह असलेलं दिसून येतं. तर अशा पद्धतीचे आपण वाक्याचे 4 प्रकार पाहिलेले आहेत. स्टेटमेंट्स, क्वेश्चन्स, कमांड्स अँड एक्सक्लेमेशन्स. ओके, now lastly we have learned in this way we have completed Nujo's project and we also discussed the parts of the plant, alphabetical order and types of sentences. Watch this video again and again for better understanding. Now what you have to do? You have to solve all the activities in study tour for 1.1 to 1.5 in your English classwork notebook in good handwriting. And when school will start, you have to show these assignments to your English teacher. Okay? Thank you. Stay home. Stay safe.